बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या, प्रकरण 12. 2 दिवस झाले बापूराव घरी बसून होते. विस्पारलेली नजर भिरभिर फिरवीत ते सर्वांना पाहत होते. रेखा बाहेर आली की तिला चिकटलेल्या नजरेने पाहत होते. ती आपल्या केबिनमध्ये गेली तरी बराच वेळ केबिनच्या दरवाजाकडे एकटक बघत. शिवानंद बाहेरच्याच खोलीत झोपला होता. मध्येच तो अंग हलवून एकदम उठून बसला. त्यानं डोळे चोळले आणि सभोवार पाहिलं. गेल्या 2 दिवसात त्यानं प्रथमच डोळे उघडले होते. बापूराव त्याच्याकडे अपेक्षेने पाहत राहिले, पण त्याचं धड लक्ष नव्हतं. शिवानंद, त्याने हलकेच हाक मारली. त्यांना त्याच्याशी बोलायचं होतं, पण त्यानं वळून पाहिलं नाही. शिवानंद, त्यानं वळून पाहिलं. त्यानं बापूरावांना ओळखले की नाही कळलं नाही. कसा आहेस तू? हाऊ आर यू माय सन? तो त्यांच्याकडे तारवटलेल्या नजरेने बघत होता. आय एम बापूराव, यू फादर, असं म्हणत त्याने आवळून घेतल्या ओठाने हसण्याचा प्रयत्न केला. डोळे विस्फारलेलेच होते. दोन्ही डोळ्याभोवतीच्या सुरकुत्यांची प्रभा आकुंचित पावली. बेटा, ते पुन्हा म्हणाले. तो काही न बोलता उठून उभा राहिला. त्यासरशी त्याचा तोल गेला. दोन्ही हात एकमेकात गुंतवून त्यानं अंग पिळवटलं आणि आळस दिला. घाईघाईने संडासात गेला. बराच वेळ ते संडासाच्या दिशेने बघत राहिले. थोड्या वेळानं साखळी ओढल्याचा आवाज आला. बापूरावांच्या नजरेत अपेक्षा वाढली. तो बाहेर आला. तोंडावर पाणी मारलं होतं ते तोंडावरनं हातावरनं गळत होतं. अस्वलाच्या हातासारखे हात धरून तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. बापूराव उठून त्याच्या जवळ गेले. म्हणाले, शिवानंद, आय एम बापूराव. इकडे बघ, इकडे बघ, मी बापूराव, युअर फादर. मग थांबून म्हणाले, कॅन यू स्पेअर 10 रुपीज? 10 रुपयांची गरज होती. या सगळ्या बोलण्याचा शिवानंदावर काही परिणाम झाला नाही. तसेच अस्वलासारखे हात धरून तो बाहेर गेला. तोल जात होता, पण त्याच्या जाण्यामध्ये वेग होता. तेवढ्यात कुठंतर बाहेर जाण्याच्या तयारीनं रेखा बाहेर आली. तिनं केबिनच्या दरवाजाला कुलूप घातलं. ते बापूरावांच्या लक्षात आलं. ती पर्स खांद्यावर टाकून वळता वळता बापूराव म्हणाले, रेखा, एक 10 रुपयांची निकड होती. मंजूकडे जातो, प्लीज. मंजूकडे जातो म्हणताच कटकट एकदाची जाईल तर बरी, असं मनातल्या मनात म्हणत तिने 10 रुपयांची नोट दिली. पत्ता? तिने कागदाच्या एका चिटोऱ्यावर मंजुनाथचा पत्ता लिहिला आणि चिटोरा त्यांच्या हाती दिला. चिटोऱ्यावर लिहिताना ते वखवकल्यासारखे तिच्याकडेच बघत होते. ती निघून गेली. बापूरावांनी पंचा सोडून पॅन्ट चढवली. पॅन्टीत शर्ट सारला. वर पट्टा आवळताच पोटाचे 2 तुकडे झाल्यासारखे दिसले. डोकीवर टोपी घातली. पंचा गुंडाळू खुंटीवर ठेवला. ते घरी गुडघ्यापर्यंत पंचा नेसत. पोटाचे 2 तुकडे पडतील अशी कनवट आवळलेली. संपूर्ण उघडे. वर छातीच्या बरगड्या. लाल मातीत लोळवल्यासारखा पंचांचा मातकट रंग. या त्यांच्या पंचामुळे रेखाच्या मस्तकाची शीर उडायची. इलेक्ट्रिक फिटिंगसाठी कोणी गिरायकं आली तर बाहेरच्या खोलीत हे पंचा नेसून बसलेले, एखाद्या आचार्यासारखे. जेवायला बसले म्हणजे रेखा मनात धडपडायची. 4-4 चपात्यांचा जुडगा 2 वेळा पाण्यात टाकावा लागत होता. एका घासाला अर्धा अर्धा चपाती घ्यायची. भाजी घातल्याबरोबर संपायची.
पहिल्या भाताची ढीगभर रास संपली की रिकाम्या ताटात तर्जनी आपटत बसायचे. मग ताक भात, भुरके मारल्यासारखे जेवण. कधी एकदा हे मंजुनाथकडे जातील असं तिला झालं होतं. त्यांनी कोट चढविला आणि थोडा वेळ रेंगाळल्यासारखे तिथेच उभे राहिले. तेवढ्यात बापूराव काय करता हे ते पाहण्यासाठी रमाबाई बाहेर आली, पण तिने त्यांच्याकडे पाहिलं नाही. रमा, त्याने हलक्या आवाजात हाक मारली, पण रमाबाईनं दुर्लक्ष केलं. मी मंजूकडे जाऊन येतो असं ते म्हणाले, पण त्या क्षणी रमाबाई तिथं नव्हतीच. ते तिथल्या तिथं थोडा वेळ चुळबुळले. रमाबाई गेली त्या दरवाजाकडे काही क्षण बघत राहिले आणि मग बाहेर पडले. हिलसाईडच्या बंगल्यावर येतात बापूरावांचे डोळे सताड फाटल्यासारखे विस्पारले. बागेतली फुलझाडं बघत ते थोडा वेळ थांबले. त्यांचं लक्ष झोपाळ्याकडे गेलं. रसिक मन चाळवल्यासारखं झालं. मनातल्या मनात त्यांनी झोके घेतले. कोण पाहिजे? एकदम फुलझाडांच्या झुपक्यातून आवाज आला. धोंडीबा तिथं खुरपणी करीत होता. मंजुनाथ, माझा मुलगा. धोंडीबा उठला आणि त्यानं सलाम केला. तो पुढे चालत राहिला. मागनं बापूराव आले. दिवाणखान्यात येताच आपण स्वप्न पाहतोय असं त्यांना वाटलं. केवढा सुंदर दिवाणखाना. बसा, साहेब येतील एवढ्यात असं म्हणून तो आत गेला. बापूराव सोप्यावर बसताच विरघळल्यासारखे ते आत गेले. त्या सोप्यात बसणं त्यांना अवघडल्यासारखं झालं. धोंडीबानं ग्लासवर पाणी आणून ठेवलं. ते गटागटा पिऊन ते रिकाम्या ग्लासावर तर्जनी आपटीत राहिले. धोंडीबानं दुसरा ग्लास भरून आणला. तेही ते गटागटा प्यायले. थोड्या वेळानं कौशल्या बाहेर आली. मुळातच तिचा मूड चांगला नव्हता. कौटुंबिक जिव्हाळाही फारसा उरला नव्हता. मंजुनाथच तिच्या मनातून घसरला होता. त्यामुळे मंजुनाथचे वडील म्हणून तिच्या लेखी काही किंमत नव्हती. पण मंजुनाथचे वडील म्हणून बघून घ्यावेत असं तिला वाटलं. उर्मिला बाहेर येईल अशी त्यांची अपेक्षा होती. कौशल्याला बघून क्षणभर हीच उर्मिला की काय असं त्यांना वाटलं. पण लगेच त्यांच्या लक्षात आलं, छे, ही उर्मिला नव्हे, ही उर्मिलापेक्षा खूपच देखणी आहे. त्यानं उर्मिलाला टाकली की काय, ते विचार करत बसले. पण विस्पारलेले डोळे तिच्यावर चिकटलेले होते. तिला त्यांचं ते बघणं असह्य झालं. ते डोळ्यांनी आपलं अंग चाटताहेत असा तिला भास झाला. बापूरावांना वाटलं ती पुढे येईल आणि वाकून नमस्कार करेल, पण तसं काही झालं नाही. त्याने आशीर्वाद देण्यासाठी हात वर उचलला होता, तो तसाच राहिला. दुसऱ्या क्षणी ती काही न बोलता आत गेली. ती बाहेर आलीच नाही. ती गेलेल्या दरवाजाकडे बापूराव डोळे विस्पारून पाहत राहिले. थोड्या वेळानं भर वेगानं मोटार बागेत आली आणि करकचून ब्रेक दाबताच थांबली. पाठोपाठ मंजुनाथ आला. सोप्यामध्ये बुडालेल्या बापूरावांकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. मंजुनाथकडे पाहताना आपण कोणीतरी दुसराच माणूस पाहतो आहोत असं त्यांना वाटलं. त्याच्या लग्नाच्या वेळी पाहिला होता, त्यावेळी तो इतका देखणा, इतका रुबाबशीर दिसत नव्हता. त्यांना कौतुक वाटलं. मनात आलं, मी तेवढासा दिसायला बरा नाही. रमाबाई दिसायला बरी, पण एवढी बरी नाही. मग हा एवढा देखणा कसा झाला? ते त्याच्याकडे कौतुकाने बघता बघता आतून गुदगुल्या झाल्यासारखे हसत होते. तेवढ्यात मंजुनाथचं लक्ष गेलं. त्यानं डोळे आकुंचित करून पाहिलं. पहिल्या कटाक्षात त्याला ओळख पटली नाही. कोण? बापूराव का? त्यानं विचारलं, पण त्यांच्यावर कसले म्हणून विकार नव्हते. बापूरावांनी दोन्ही खांदे वर करून कानाच्या पायानं लावल्याने हूं 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 असा आवाज करीत आवळलेल्या तोंडाने ते हसले. त्यांच्या डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या खूपच ताणल्या होत्या. कधी आलात? 2 दिवस झाले, शिवानंदकडे उतरलोय. आता कुठनं आलात?
गाणगापूर. त्याने चौकस नजरेनं पाहिलं. खोटं वाटलं असेल का याचा त्याने अंदाज घेतला. तिथं कुठं? धर्मशाळेत. कशाला भटकता? इथं का मुलाकडे राहत नाही असं तो म्हणेल या अपेक्षेने ते थोडा वेळ त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले. पण त्यानं तसं काही म्हटलं नाही. तो बघतच राहिला. मग त्याने आतल्या दरवाजाकडे बोट दाखवलं आणि विचारलं, कोण? माझी बायको कौशल्या. मग त्याने अडखळत अडखळत विचारलं, उर्मिला? ती गेली? कुठं? पत्ता नाही. ते आतल्या आत हसले. यांच्याकडे बोलायचं काय आणि किती वेळ बोलत बसणार? कौशल्याची मनस्थितीही सध्या वेगळी आहे. तीही बोलणार नाही. यापेक्षा यांना खोटं कारण सांगून कटवलेलं बरं असा विचार मंजुनाथच्या मनात आला. तो उठत म्हणाला, बापूराव. त्याने मोठ्या अपेक्षेनं पाहिलं. हे पहा, आज माझ्याकडे सिनेमाच्या क्षेत्रातली काही माणसं येणार आहेत. तेव्हा तुम्ही लवकर उठून जा. मी दुरून पाहीन त्यांना. नको, ते बरं दिसत नाही. तुम्ही पुन्हा कधीतरी या. असं म्हणून त्यानं खिशात हात घातला आणि 100ची नोट पुढे गेली. ती त्याने घेतली. चला, असं तो पुन्हा म्हणाला. बापूराव खोलवर बुडाले होते. त्यांना उठता येईना. मंजुनाथनं हात देऊन त्यांना ओढलं. ते उभे राहिले. म्हणाले, तिला बोलाव. असू दे, ती आता कामात असणार. बापूराव खंगल्यासारखे झाले. जाऊ की नको, जाऊ की नको असा विचार करीत निघाले. मनू हिल साईडच्या बंगल्यावर बसला होता. दिवाणखान्यात एकटाच. मंजुनाथ नुकताच शूटिंगवरून आला होता. कपडे बदलायला वर गेला होता. कौशल्या घरात होती, पण बाहेर आली नाही. यज्ञेश्वर दिसत नव्हता. कुठंतरी बाहेर गेला असावा. धोंडीबाने ग्लासभर पाणी आणून दिलं. कसं काय धोंडीबा? त्यानं पाण्याचा ग्लास घेता घेता विचारलं. बरं आहे जी. असं म्हणून तो क्षणभर थांबला. मनूकडे पाहिलं आणि आत जायला वळला. हा धोंडीबा एक कुतूहलजनक प्राणी होता. मनूला त्याच्याबद्दल सतत कुतूहल वाटत असे. अतिशय चारित्र्यवान आणि शुद्ध माणूस. आता 60च्या पुढे गेला. त्याचे डोळे पाहण्यासारखे आहेत. डोळ्याभोवती आडव्या उभ्या रेघोट्यांचं जाळं आहे आणि त्या जाळ्यात अडकलेल्या 2 मासोळ्यांसारखे त्याचे डोळे होते. विठोबासारखा काळा कुळकुळीत मजबूत बांध्याचा. घरात स्वयंपाक करणं, बागेत काम करणं ही सगळी कामं अगत्यानं करायचा. उर्मिलेच्या काळापासून तो तिथं होता. मंजुनाथकडे तो टिकला आहे याचं मनूला सतत आश्चर्य वाटायचं. सगळं मांसाहारी जेवण करायचा, पण त्यातला एकही पदार्थ तोंडात घालीत नसे. तो आपलं जेवण करायचा. वरण भात, भाजी किंवा दही भात. आपलं जेवण बाजूला काढून ठेवायचा आणि मगच मांस मच्छीला हात लावायचा. दरवर्षी वारूला पंढरपूरला जायचा. बाकी त्याच्या घरादाराचा पत्ता नव्हता. उर्मिला कुठे गेली याची माहिती त्याला असावी असा मनूला संशय होता. विचारला तर तो खाली जमिनीकडे पाहतो. काही बोलत नाही. कदाचित त्याला काही माहितीही नसेल, कारण उर्मिला गेली तेव्हा तो हिल साईडवर होता. येऊन जाऊन उर्मिलेकडे असायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता.
कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.